आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सगळे एकदम कसे गायब झालेत? गायब झाले की गायब केले? मॅडम, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की हे काम नक्षलवाद्याचं नसून आणखीन कोणाचं तरी आहे. मला सुद्धा आता ते खरं वाटतंय. इतक्यात एवढे सगळे गायब झाले म्हणजे काहीतरी गडबड जरूर आहे. मला ना त्या म्हाताऱ्यातच काहीतरी गडबड वाटते. ऑर्डर बॉस. माहितीये ना काय करायचंय? हो. 3च्या काउंटडाऊन वर गोळी चालवायची आहे. 1 2. मला ना पुन्हा डाऊट येतो. आपण एक काम करूया. 3. कविता, मॅडमला सांभाळ. कविता, मागे मागे मागे. एव्हरीबडी टेक पोझिशन. बिचारी सुंदरी तडफडते माझ्या ट्रॅप मध्ये. सगळेजण अलर्ट. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? केस ओके. मॅडम, तुम्ही गाडीत बसा, इकडे सेफ नाहीये. हॅलो, ए डुचके, कोण बोलतंय? तशी काय तुझं घेणं देणं? कोण बोलताय आणि काय बोलताय? तुला तुझं काम गपगुमान करता येत नाही का? आली तशी निघून जा. तुला यायचं होतं, त्याला घेऊन जायचं होतं. काहीच काळजी नाही. एवढं पत्र लिहून सुद्धा काही फरक पडला नाही का? अच्छा, म्हणजे तू धनंजयला किडनॅप केलंयस? आता कळलं तुला. नुसतं किडनॅपच नाही केलं, आता जी गोळी चालवली ती पण मीच चालवली. बोल, काय बोलतेस? पण मग नेम फार वाईट आहे तुझा. ग ग ग ग काय करू मी तुझं ग? त्या धनंजय सारखीच उद्धट आहे म्हणायची. ए व ए शेलाट्या अंगाची सुंदर सुंदरी. पण तुला माहितीये का, माझी गन, माझा ट्रिगर आणि माझा नेम. मला जेव्हा पाहिजे ना तेव्हा मी तो फ्याव मारणार आणि तुझा कपाळ मोक्ष करणार. आलं का लक्षात? आणि मग तसंच होणार आहे ते. मला तुझा आकांत बघायचंय, तुला तडफडताना बघायची आहे. आय प्रॉमिस. तुला जे काही करायचं ना ते कर. मी तुला नाही घाबरत. तुझ्या काही सेकंदात अशा बातम्या येतील तुझ्या कानावर, पस्तावशील, म्हणशील कुणाशी पंगा घेतलाय मी. पाटील, तिकडे बघा. वैटे, तुम्ही त्या बाजूला बघा. कोळी, बॅक साइड. हॅलो, जय हिंद सर. काय विठ्ठलवाडीत? पण सर, इथे मी चंद्रपूरमध्ये. व्हिडिओ ठीक आहे सर, मी बघते. ओके. हा तुमचा डीसीपी आमच्या ताळ्यात अडकलाय. हा तुमचा ऑफिसर जिवंत हवा असेल तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही ज्या मागण्या ठेवू त्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचा डीसीपी मॅडम
कोणीच नाहीये तिथे. आपण निघायचं का? ऑफिसर, मला आत्ताच्या आता निघावं लागेल विठ्ठलवाडीला. मला सचिवांचा फोन आला. ओके, चला सगळ्यांनी गाडीत बसा. सुंदरी, या सगळ्याची सवय करून घे आता, कारण यापुढे तू आणि धनंजय माझ्या भोवती गिरक्या मारत बसणार आहात. तुम्हाला अशा गिरक्या मारायला लावणार आहे, गार 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 गार, की मेटाकुटीला याल तुम्ही. आणि मग असं मेटाकुटीला येता येता कपाळ मोक्ष होईल तुमचा. आणि मग तेव्हाच माझ्या लहान बहिणीच्या, माझ्या सौदामिनीच्या, माझ्या साहेबच्या खुनाचा बदला पूर्ण होईल. यू गॉट इट मिस सुंदरी? रोहिणी, ए रोहिणी, काय होय तुला? ये 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 आतमध्ये ये 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 सोन्या, काय झालं? कशाला आली तू? हा, टीव्ही बघायला आली? हे बघ, आमचा टीव्ही आहे ना. हा, काय हवं होतं सांग मला, सांग. ते मी सही घ्यायला आलेली. हा, मग सही देणार ना मी तुला, का घाबरते? पण इथे 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 का इथे? इथे सगळं वेगळंच आहे, भयंकर आहे. मी सगळं पोलिसांना जाऊन सांगणार. काय सांगणार आहे? एक तर रोहिणी, इथे येऊन तू 3 चुका केल्यास. इथे खरं यायचंच नाहीये. इथे मज्जा व्हायची नाही येण्यासाठी, तरी तू इथे आलीस ते आलीस. मी काय बोलते हे सुद्धा तुझ्या पोकऱ्या कानाने ऐकलंस ना? बरं, ऐकल्यानंतर लगेच जायचं, पोलिसांकडे जायचं, तर ते न जाता इथेच थांबलीस. अशा 3 चुका तू केलेल्या आहेस, तेव्हा तुला याची शिक्षा मिळणार. माई, तुला माहितीये माई काय करते? चूक झाली की माई काय करते? शिक्षा करते. काय करणार तुम्ही आता? झाली का शांत? उगाच माझा ड्रेस खराब केलास, बिचारी. ओढण्या मिळतील. हे सगळं लवकर कव्हर अप कर. बॉडी टाकून दे नेहमीच्या ठिकाणी. आणि मला सांग, त्या मसाल्याची ऑर्डर डिलिव्हरी केली का? हो माई, मसाल्यांची पण झाली आणि ड्रग्सची सुद्धा, ते पण एकदम वेळेवर. शाब्बास, आहे तू गुणाची. ही कशी काय चूक झाली ग? ही चिचुंद्री आपल्या गुहेमध्ये आली म्हणजे कुठेतरी काहीतरी फट आहे. ती फट बुजवायला लागेल आपल्याला. कशी आली आत? लक्ष नाही ठेवता आलं तुला? परत होता कामा नये. जा, बंदोबस्त करीचा. सुंदरी, तुला कळलं नाही हिचा जीव कसा गेला? तुला कळणार आहे. तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून तुला कळणार आहे. माझा जीव जातोय, माझा जीव जातोय, माझा जीव जातोय.
कळलं? हा तुमचा डीसीपी आमच्या ताळ्यात अडकलाय. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्याची सुटका नाही. जितका उशीर लावाल तितकेच याचे हाल होतील. आज तुमचा ऑफिसर जिवंत हवा असेल तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही ज्या मागण्या ठेवू त्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचा डीसीपी काय मागण्या असतील यांच्या मिस सुंदरी? काही अंदाज नाही? अति उत्साहाने तुम्ही तिकडे जाऊन आलात, काहीतरी क्लू मिळालाच असेल ना? सर मला असं वाटतं की हे नक्षलवाद्यांचं काम नाही. कुणीतरी आमच्यावरती सूड उगवण्यासाठी हे सगळं करत. अच्छा, म्हणजे हे सगळं वैयक्तिक आहे आणि भुर्दंड शासनाला? सर कलेक्टर म्हणून काम करताना, डीसीपी म्हणून काम करताना आम्हाला अनेक कारवाया कराव्या लागतात आणि हे करताना कित्येकांचं सेंटिमेंट हर्ट होतात आणि त्यांची मनं दुखावली गेली की असं काहीतरी करू शकतात ना ते. ठीक आहे ठीक आहे, पण हे कन्क्लुजन तुम्ही कशाच्या आधारावर काढलंय? सर मला एक चिठ्ठी मिळाली होती आणि एक फोन कॉल सुद्धा होता. सर मी ट्राय केला तो फोन नंबर ट्रेस करायचा पण नाही झालं, म्हणजे तो नंबर नाही मिळाला. म्हणजे तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला कळलं की तिकडे ह्या किडनॅपिंगच्या केसमध्ये नक्षलवादी ग्रुपच फक्त नाही तर तुमचा कोणीतरी वैयक्तिक शत्रू आहे. मिस सुंदरी, मला तुमच्या तिकडे जाण्यावरतीच ऑब्जेक्शन होतं. तुम्ही एकट्या तिकडे का गेलात? विदाउट माय कन्सेंट, इवन विदाउट माय परमिशन. ह्या सगळ्यामध्ये एक IAS ऑफिसर म्हणून तुमचा काहीही संबंध नाही, तरी तुम्ही परस्पर तिकडे का गेलात? सर माझ्या जिल्ह्यात नेमणूक झालेल्या IPS ऑफिसरचा जीव धोक्यात होता. त्याच्यासाठी मला हे करावे लागलं आणि माझ्याकडे वेळही नव्हता सर. आणि जायच्या आधी मी तिथल्या कलेक्टरला इन्फॉर्म केलं होतं आणि माझ्यासोबत पोलीस सुद्धा. पोलीस? अहो, नक्षलवादी एरियात युद्ध होत असतात, याचा अंदाज नाही तुम्हाला? सर होता, पण आपल्या IPS ऑफिसरचा जीव धोक्यात घालून असं हातावर हात ठेवून बसू शकत नव्हता ना सर. हे बघा मिस्टर धनंजयची काळजी आम्हाला नाहीये असं नाहीये, पण त्यावरून तुमच्या वागण्याचं समर्थन होत नाही ना. आणि तिकडे तुम्हाला काही झालं असतं तर वरती आम्ही काय उत्तर दिलं असतं? मिस्टर जगताप, मला माहितीये ह्या असं का वागल्या. मिस्टर धनंजय हे फक्त IPS ऑफिसरच नाहीयेत, तर ह्यांचा होणारा पती होता आणि लग्नाच्या दिवशी ह्यांचा नवरा आला आणि लग्नाचं ह्यांचं सगळं फिसकट. आय मीन लग्नाचा डाव मोडला असं म्हणायचं होतं. सर धनंजय माझे कोण आहेत, आमचं नातं काय याच्यावरती विचार करण्यापेक्षा धनंजयना परत आपण सुखरूप कसं आणू शकू याच्यावरती विचार केला तर बरं. येस सर, शी इज राईट. हे बघा, एक पथक शोध मोहिमेसाठी ऑलरेडी चंद्रपूरला रवाना झाले. थोड्याच वेळात ATS टीम सुद्धा त्यांना जॉईन होईल. त्यांच्याकडनं काही कम्युनिकेशन आलं की ठरवू काय ऍक्शन घ्यायची ती. तेव्हा कलेक्टर मॅडम, तुम्ही आता जाऊ शकता. दिस मीटिंग इज ओव्हर. अहो पण सर मी. हे बघा, तुमचा ह्या घटनेशी काहीही संबंध नाही. एक IAS ऑफिसर म्हणून तुमचा या ज्युरिडिक्शनशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही कुठलीही ऍक्शन घेऊ शकत नाही. पण सर आय रिक्वेस्ट यू, धनंजयना शोधण्यासाठी जी टीम पाठवणार आहेत त्याच्यात तरी मला सहभागी होतात प्लीज सर. सॉरी, यू मे लिव्ह प्लीज. पण सर मी. नाही मिस सुंदरी, तुम्ही जाऊ शकता. लीव्ह माय कॅबिन राईट नाव. ओके सर.
एक्सक्यूज मी मॅडम मॅडम थांबा मॅडम. येऊ द्या. मॅडम तुम्ही चंद्रपूरला गेला होता तेव्हा म्हणाला होता की धनंजयला घेऊन येणार. आता कुठे धनंजय सर? तुमचं मिशन फेल झालं असं समजायचंय का आम्ही? चंद्रपूरमध्ये तुमच्यावरती हल्ला झाला हे सत्य आहे का? हो. कलेक्टरवर फायरिंग आणि डीसीपी सारख्या मोठ्या अधिकाऱ्याची किडनॅपिंग होऊ शकते तर जनतेने कोणावर भरोसा ठेवायचा? जनतेचा प्रशासनावरचा विश्वास एवढाच चालला आहे. आणि आम्ही असं ऐकतोय की तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये नसतानाही तुम्ही धनंजयला सोडवायला गेलात. त्यामुळे सचिव नाराज आहेत. हे बघा, तुम्ही जे काही प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांचे अपडेट तुम्हाला मिळतील. आणि हो, राहिला विषय धनंजयचा, तर कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्यांना सोडवून आणणारच आहोत. आणि मला याही गोष्टीची खात्री आहे की हे सगळं ज्या माणसाने केलंय तो माणूस टीव्ही समोर बसून हा सगळा वाद बघत असणार. त्या माणसाला मला एवढंच सांगायचे की त्याने एका वर्दीला हात घातलेला नाही, त्याने संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटच्या वर्दीला हात घातलाय. पण मॅडम हे बघा, प्रशासकीय सेवेतल्या माणसाच्या वर्दीला हात घालून त्या माणसाने खूप मोठी चूक केली. ही चूक आम्ही माफ करणार नाही. आणि राहिला विषय धनंजयचा, तुम्ही काहीही केलं तरी आम्ही धनंजयला सोडून आणूच. आले 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 तुझी डरकाळी नाही ऐकायला आली मला. मी घाबरले बाई गो. माई, तुम्ही फक्त हुकूम द्या. आत्ताच या सुंदरीला उडवून आले. शीतल, उतावळेपणा करायचा नाही. जी चूक माझ्या लहान बहिणीने केली ना ती चूक तू करू नको शीतल. आणि जेव्हा युद्ध युक्तीने जिंकता येत असेल ना तेव्हा शक्ती वाया नाही घालवायची. त्यासाठी शक्ती लावायची गरजच नाही आणि त्या शक्तीचं प्रदर्शन करायची तर अजिबात गरज नाही. खूप दिवसांनी असं कोणीतरी भेटलंय मला. घेऊ दे थोडी मजा. प्लीज प्लीज तुम्हाला सांगावं लागेल. प्लीज आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. तुम्ही आश्वासन तर तडफदार दिलंय पण तुम्हाला या केस मधून बाहेर काढलं गेलंय. ही बातमी खरी आहे का? होय, मला या केसवरून बाहेर काढले गेले. कारण ही केस माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही आणि ऑफिशियली या केसशी माझा काही संबंध नाही म्हणून. काय चाललंय हे? दिवसांदिवस गुंता वाढतच चाललाय. काय करावं काहीच कळेना. ऑब्विसली काढतीलच ना ते. हा केस काही सुंदरीच्या अंडर येत नाही पण शहाणपणा करत गेली ती. मग काय करणार ते तरी? शहाणपणा करायला नाही गेली, धनंजयचा जीव वाचवायला गेली आहे सरू. शशीताई, आता काय करू सरू? काय करेल म्हणजे? घरात राहील, सावीला वेळ देईल, आपल्या सगळ्यांना वेळ देईल. मला खरंच असं वाटतं जे काही झालंय ते एका अर्थी बरंच झालं. साधी केसवर पण नाही ही. आणि हिच्या गर्जना तर बघा केवढ्या आहेत. हसण्याची गोष्ट नाही आहे शीतल. हातात काही नसताना सुद्धा धाडस बघ तिचं. थोड्या गोळ्या झाडल्या तिच्यावर पण ओपन चॅलेंज देते ती आपल्याला. प्रचंड धमक आहे त्या पोरीमध्ये. ह्या अशा व्यक्तीला ना रडवायला मज्जा येते. तिला गुडघ्यावर आणायला सुद्धा मजा येते. केसवरून बाजूला केलं म्हणजे एक प्रकारे हरलीच ना ती माई.
केस एक निमित्त आहे ग. मला ज्या यातना तिनं मला दिल्या आहेत ना त्या सगळ्यात तिला भोगाव्या लागतील. माई, नेमका सुंदरीने काय त्रास दिला आहे तुम्हाला? ती केस तुझी नाहीये. जा तुझ्या कामाला.